तर रायबरेलीच्या उमेदवारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। राहुल गांधींनी घाबरून रायबरेलीची उमेदवारी घेतली असं आता नरेंद्र मोदी म्हणतात। राहुल मतदारसंघ बदलणार आधीच सांगितलं होतं असं देखील वक्तव्य मोदींनी केलंय। मैंने पहले ही बता दिया था कि शाहजादे वायनाड में हारने वाले हैं और हार के डर से जैसे ही वायनाड में मतदान समाप्त होगा वो दूसरी सीट खोजने लग जाएंगे और अब दूसरी सीट पर भी उनके सारे चेले चपाटे कह रहे थे अमेठी आएंगे अमेठी आएंगे, लेकिन अमेठी से भी इतना डर गए, इतने डर गए, वहां से भागकर अब रायबरेली में खोज रहे हैं रास्ता। ये लोग घूम घूम कर सबको कहते हैं डरो मत। मैं भी आज उन्हें कहता हूं और बड़े जी भर के कहता हूं, अरे डरो मत, भागो मत। या 400 पारचा हा परिणाम दोन्ही याच्यावर झाला। उमेदवार शेवटी मिळत नाही आणि आता वायनाड हरू की काय म्हणून रायबरेलीला प्रियांकाला न लढवता राहुलजीने आता स्वतःची उमेदवारी घोषित केली। आता प्रियांकाजी लढणार असं चाललं होतं, जवळजवळ त्यांच्या नक्की झालं होतं, पण वायनाडला ज्या प्रकारचं चित्र उभं राहिलं त्यातून त्याने एकदम रायबरेलीकडे आपली सिक्युअर्ड जागा समजून अमेठीमध्ये तर गेल्यावेळी हरलेच होते, त्यामुळे यावेळी पुन्हा अमेठीत न करता त्या शर्माजींना तिथे आता उभं करतात आणि हे स्वतः राहुलजी रायबरेलीमध्ये उभं राहत आहेत। हे चित्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।